Once more! Once more! Once more! जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या युट्यूब चॅनल वेदांत एडिटिंगवरील एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये। तर फायनली मित्रांनो, आजचा जो काही व्हिडिओ तो एकदम जबरदस्त बाप्पा माझा सिरीज पार्ट 4 आजचा व्हिडिओ आपण बनवलेला आहे। तर आजचा व्हिडिओ जो आहे तो एकदम जबरदस्त झालेला आहे। तर एक व्हिडिओ लाईक प्रत्येकाने करा आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल तर आपल्या वेदांत एडिटिंग युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या, कारण मित्रांनो आपण आपल्या चॅनलवरती अशाच प्रकारे इंस्टाग्राम ट्रेंडिंग रील्स एडिटिंग शिकवत असतो। तर सोबतच मित्रांनो या व्हिडिओला जो लागणारा मटेरियल आहे तो आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये इझिली भेटून जाईल आणि मटेरियलमध्ये बिटमार्क आणि शेक इफेक्ट सुद्धा इझिली, त्याची लिंक सुद्धा इझिली भेटून जाईल। तिथून आपण शेक इफेक्ट बिटमार्क या लाईटमोशनमध्ये इम्पोर्ट करू शकता आणि मटेरियल जे आहे ते डाउनलोड करून घेऊ शकता। तर चला मित्रांनो, जरा न वेळ घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो आपण आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवरती आलेलो आहे। तर सगळ्यात पहिल्यांदा लाईटमोशन ॲप आपल्या टेलिग्राम चॅनलवरून डाउनलोड करून ओपन करून घ्यायचं आहे। त्यानंतर नाही ते आपल्या बिटमार्क आणि शेक इफेक्टचा प्रोजेक्ट जो आहे तो इम्पोर्ट करून घ्यायचे। इम्पोर्ट केल्यानंतर हा बिटमार्क अशा प्रकारे बघू शकता मित्रांनो। तर आता इथे स्टार्ट लिहून प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करून मीडियावरती क्लिक करायचं आहे आणि मी जे गणपती बाप्पाचे फोटोज दिलेले आहेत ना ते तुम्ही डाउनलोड करून घ्यायचे आहेत। तर हे बघू शकता मित्रांनो, डाउनलोड केल्यानंतर इम्पोर्ट करून घ्यायचं। पुढच्या बीटला जाऊन 0.25च्या बीटला जाऊन इथे एक्स्ट्रा पार्ट जो आहे तो डिलीट मारून टाकायचा। प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करून मीडियावरती क्लिक करून दुसरा इमेज ऍड करून पुढच्या बीटवरती जाऊन एक्स्ट्रा पार्ट डिलीट मारून 3 डॉटवरती क्लिक करून फिल कम्बिनेशन एरियावरती सेट करायचं आहे। त्यानंतर बॅक येऊन आज आणखी एकदा प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करून मीडियावरती क्लिक करून इमेज ऍड करून अशा प्रकारे तुम्ही सगळे इमेजेस ऍड करून घ्यायचे आहेत। तर बघू शकता मित्रांनो मी सगळे इमेजेस जे ते ऍड करून घेतलेले आहेत। तर आता काय करायचंय, शेक इफेक्ट प्रेसेट मध्ये जायचे। शेक इफेक्ट प्रेसेट मध्ये आल्यानंतर एक नंबरची जी लेअर आहे ती अशा प्रकारे हाईड करायची। त्यानंतर हे 1 नंबरची जी लेअर आहे त्या लेअर वरती क्लिक करून इफेक्ट्स मध्ये जाऊन 3 डॉट वरती क्लिक करून कॉपी इफेक्ट्स करायचे, बॅक यायचे। त्यानंतर आता बिटमार्क मध्ये येऊन इथे पहिली जी लेअर आहे पहिल्या लेअरला हा इफेक्ट पेस्ट करायचे। त्यानंतर एक लेअर रिकामी सोडून पुढच्या लेअरला ऍड करून घ्यायचं। अशाच प्रकारे एक लेअर सोडून ऍड करायचं मित्रांनो। तर इथे 2 लेअर्सला ऍड करायचे। ते डबल बीटच्या आदल्या बीटला बघू शकता मित्रांनो या लेअरला सुद्धा हा इफेक्ट ऍड करायचा आहे। त्यानंतर एक लेअर सोडून पुढच्या बीटला ऍड करायचे। अशाच प्रकारे सगळे तुम्ही लेअर्स ऍड करायचे एक लेअर सोडून। तर इथे बघू शकता मित्रांनो इथे 16 सेकंडच्या लेअरला येऊन या लेअरला सुद्धा इथे डबल लेअरला ऍड करून घ्यायचं मित्रांनो। त्यानंतर एक लेअर सोडून पुढच्या लेअरला अशा प्रकारे सगळे इफेक्ट्स ऍड करून घ्यायचे। एक लेअर सोडून ऍड करायचे मित्रांनो आणि लास्टची जी लेअर आहे ती खुली सोडायची। तर आता आणखी एकदा शेक इफेक्ट मध्ये जाऊन दुसरं जे इफेक्ट आहे ती कॉपी करून घ्यायचं। दुसऱ्या लेअर वरती जाऊन इफेक्ट्स मध्ये जाऊन कॉपी इफेक्ट्स करायचे। बिटमार्क मध्ये जाऊन आता जिथे जिथे रिकामे सोडलेले आहेत जिथे या लेअरवर अशा प्रकारे जिथे जिथे तुम्ही एक इफेक्ट ऍड केले ना तिथे तिथे हा इफेक्ट आता
कॉपी केलेला हा इफेक्ट ऍड करून घ्यायचे. तर बघू शकता मित्रांनो, एक 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 लेअर सोडून ऍड करायचे. मी कसं करतोय तसं सगळं करायचंय मित्रांनो. तर इथे लेअर वरती जाऊन इफेक्ट्स मध्ये जाऊन 3 डॉट वरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट्स करायचे. तर बघू शकता मित्रांनो, सगळं झालेलं आहे. तर तोपर्यंत तुम्ही सबस्क्राईब करा. तर बघू शकता झालेलं आहे. तर आता स्टार्ट लिहून प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करून एक रेक्टँगल जो शेप आहे तो ऍड करून व्हिडिओच्या एंड पर्यंत वाढून घ्यायचे. 3 डॉट वरती क्लिक करून फिल कॉम्बिनेशन एरिया वरती क्लिक करायचे. एडिट, इथे याच्यावर एडिट स्पेस वरती क्लिक करून एडिट शेप वरती क्लिक करून एडिट जो आहे तो 0 करायचे. त्यानंतर ना इथे बॅक यायचे, याला डुप्लिकेट करायचं. आणखी एकदा डुप्लिकेट केल्यानंतर ना एक खालची 2 नंबरची जी लेअर आहे 2 नंबरच्या लेअर वरती क्लिक करून कलर अँड फिल मध्ये जाऊन 3 नंबरचा ऑप्शन सिलेक्ट करून इथे तुम्ही अशा प्रकारे ऍड करायचे. ती पहिली जी लेअर आहे तोपर्यंत ती ब्लॉक करायची. तर अशा प्रकारे तुम्ही ऍडजस्ट करून घ्यायचे. तर बघू शकता मित्रांनो, तर आता काय करायचे, या कलर वरती क्लिक करायचे व्हाईट कलरच्या. त्यानंतर ना मधला ऑप्शन सिलेक्ट करून याला ट्रान्सपरंट बनवून घ्यायचे. तर आता बॅक यायचे. त्यानंतर ना मूव अँड ट्रान्सफॉर्म मध्ये जाऊन 3 नंबरच्या ऑप्शन वरती क्लिक करून अशा प्रकारे वाढून घ्यायचे. पहिल्या लेअर वरती क्लिक करून बॉर्डर अँड शॅडो वरती जाऊन इथे स्ट्रोक जो आहे तो ऍड करून घ्यायचा. याला स्ट्रोकचा कलर व्हाईट ठेवायचे. त्यानंतर ना याची जी लेंथ आहे ही 8% करायची आहे मित्रांनो. त्यानंतर ना ब्लॉक जो होतो तो ऑन करायचे. पहिल्या लेअर वरती क्लिक करून कलर अँड फिल मध्ये जाऊन हा 1 नंबरचा ब्लॉकचा ऑप्शन सिलेक्ट करून घ्यायचा. तर बघू शकता मित्रांनो, तर आणखी एकदा स्टार्ट लिहायचं, प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करून मीडियावरती क्लिक करायचंय. सॉरी, मीडियावरती नाही, ते टेक्स्ट वरती क्लिक करून इथे इमोजेस वरती जायचंय. तुम्हाला कोणतेही आवडलेले इमोजेस म्हणजे तुमच्या मनाने ऍड करून घ्यायचे. 1 नंबरच्या ऑप्शन वरती क्लिक करायचे. इथे फॉन्टच्या ऑप्शन वरती क्लिक करून मी तुम्हाला iOS 16.4 जो फॉन्ट दिलेला आहे तो तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनल वरती भेटून जाईल. तिथून पिन कमेंट्स मध्ये डाउनलोड करून इम्पोर्ट करून सिलेक्ट करून घ्यायचे. मधला ऑप्शन सिलेक्ट करून याला सुद्धा ट्रान्सपरंट बनवायचंय. याला बरोबरच्या ऑप्शन वरती क्लिक करून व्हिडिओच्या एंड पर्यंत वाढून घ्यायचे. त्यानंतर ना मूव अँड ट्रान्सफॉर्म मध्ये जाऊन इथे खाली सेट करायचं अशा प्रकारे. तर बघू शकता मित्रांनो, तर अशा प्रकारे सेट केल्यानंतर ना तर अशा प्रकारे आपला व्हिडिओ जो आहे तो इझिली बनवून रेडी होऊन जातो. तर सेव्ह करण्याआधी ही जी लेअर आहे मित्रांनो सॉन्गची, ही सॉन्गच्या लेअरला वरी घ्यायची, एकदम वरी. त्यानंतर ना इथे शेअरच्या ऑप्शन वरती क्लिक करून एक्सपोर्ट वरती क्लिक करायचं. तर इझिली आपला व्हिडिओ जो आहे तो बनवून रेडी होऊन जाईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि पार्ट 1, 2, 3 जे जर तुम्हाला बघायचे असतील तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये त्या प्लेलिस्टची लिंक इझिली भेटून जाईल. तर बाप्पासाठी एक लाईक नक्कीच करून घ्या. चॅनलवरती नवीन असाल तर पहिल्यांदा सबस्क्राईब करा. तर भेटूया पुढच्या नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तर पुढचा व्हिडिओ येईपर्यंत जय शिवराय, जय महाराष्ट्र.